फक्त या इलेक्शनसाठी जे शाईचा खर्च आहे ते 55 ते 60 करोड इतका आहे. अजून विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा या सगळ्यांचे इलेक्शन व्हायचे आहेत मित्रांनो. मित्रांनो, लोकसभा 2024चं इलेक्शन हे नुकतंच पार पडलं. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून आत्तापर्यंत हे इलेक्शन कसं होत होतं. EVMच्या आधी बॅलेट पेपरवर जे इलेक्शन होत होतं त्याची ॲक्च्युअल पद्धत काय आहे, आत्ता जे इलेक्शन होत आहे त्याच्यात ॲक्च्युअल कोणकोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते, आत्ता होणाऱ्या इलेक्शनमध्ये ज्या ज्या मशिनी असतात त्या मशिनींचं नाव काय, त्या कशा पद्धतीने वर्क करतात, त्या विजेवर चालतात का ते सेपरेट बॅटरीवर चालतात, या सगळ्यांची माहिती तुम्हाला आहे का? होय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण जे 2024ला इलेक्शन झालं आहे त्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. ॲक्च्युअल त्या मशिनी कशा वर्क करतात त्याबद्दलचीच माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच मजेशीर होणार आहे. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, हा व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, भारताची जी लोकशाही आहे ती सगळ्यात मोठी लोकशाही आहे. आणि मित्रांनो, एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे भारतातलं जे इलेक्शन आहे ते जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं आणि सगळ्यात महागड असं इलेक्शन आहे. पण मित्रांनो, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा हे जे इलेक्शन आहे ते EVMवर न होता ते बॅलेट पेपरवर व्हायचं. बॅलेट पेपर म्हणजे काय? एक पेपर असायचा, त्यावर सगळ्या उमेदवारांचे नावं असायचे. मतदार काय करत होते की एखाद्या उमेदवाराला जर मत द्यायचं असेल तर त्या उमेदवाराच्या पुढील चौकटीत शिक्का मारायचे. पण यात एक खूप मोठा प्रॉब्लेम होता. यात असं व्हायचं की शिक्का जरा जरी वर खाली झाला तर ते पूर्णच्या पूर्ण मत, म्हणजे त्याने एका उमेदवाराला मत दिलं, शिक्का वर खाली झाला तर ते पूर्णच्या पूर्ण मत बाद व्हायचं. आणि अजून एक गोष्ट, बॅलेट पेपरची जी मतमोजणी आहे ती कमीत कमी 3 ते 4 दिवस चालत होती. आणि असाही प्रकार होत होता म्हणजे मतदान केंद्रावर की मत जे आहेत ते जाळायचे, मत जे आहेत ते पळवून न्यायचे किंवा फेक मत द्यायचे ते तिथल्या तिथं. आणि हे जे आहे ही मतमोजणी जे अधिकारी करत होते ते 3 ते 4 दिवस एकाच रूममध्ये असणार. ना त्यांना बाहेर जायची परमिशन असणार, ना बाहेरून कुणाला आत यायची परमिशन असणार. त्यांच्यासाठी जे सगळं खायचं किंवा प्यायच्या गोष्टी आहेत ते सगळं त्या रूममध्ये त्यांना आधीच प्रोव्हाइड करत होते. मित्रांनो, ही खूप लेंदी प्रोसेसर होती. त्यामुळे कालांतराने बॅलेट पेपर जे आहे ते निघून गेला. आणि अजून एक मुद्दा म्हणजे बॅलेट पेपर जे होत होतं त्यासाठी पेपर जे लागत होतं त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात झाडांची कटिंग व्हायची. आता भारतासारख्या मोठ्या देशात झाडांची संख्या अजून कमी आहे, त्यात इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी झाडांची कटिंग ही मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे कालांतराने जी बॅलेट पेपर पद्धती आहे ती निघून गेली व EVM आलं. मित्रांनो, भारतात सर्वात प्रथम EVM मशीन ही 1982 साली केरळ या राज्यात वापरण्यात आली. मित्रांनो, EVMचं लॉन्ग फॉर्म असं आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. मित्रांनो, त्यावेळची गोष्ट अशी की जो उमेदवार आहे तो उमेदवार एकूण 123 मतांनी निवडून आला आणि जो पराभूत उमेदवार आहे त्याने कोर्टात केस दाखल केली. या केसवर कोर्टाचा अंतिम निकाल असा होता की EVM ही मशीन 1982 साली प्रथमतः केरळ राज्यात वापरण्यात आली. त्यामुळे हे जे इलेक्शनचे निकाल आहे ते अद्याप स्थगिती करावे व नवीन जे इलेक्शन आहे ते कंडक्ट करावे असा हुकूम कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिला. आणि झालं पण असंच. जो पराभूत उमेदवार आहे तो तब्बल 2000 मतांनी निवडून आला. त्यामुळेच 1982 ते 1988 इतके वर्ष EVM मशीनवर बॅन लागलेला आहे इंडियात. त्यानंतर सन 1990पासून EVM मशीन भारतात रेग्युलर चालू व्हायला लागले, म्हणजे जे इलेक्शन आहे ते EVM मशीनवर कंडक्ट व्हायला लागले. मित्रांनो, आता आपण पाहूयात की इलेक्शनमध्ये कोणकोणत्या मशिनी असतात, म्हणजे इलेक्शन कंडक्ट करताना कोणकोणत्या मशिनीचा जास्त उपयोग होतो. त्यामध्ये एकूण 3 मशिनी असतात. पहिली मशीन म्हणजे EVM, दुसरी मशीन म्हणजे VVPAT आणि तिसरी म्हणजे कंट्रोल युनिट. मित्रांनो, या तिन्ही ज्या मशीन आहेत ते भारत स्वतःच बनवतं. आणि एक विशेष बात म्हणजे काय, नेपाळ, भूतान, श्रीलंका, पाकिस्तान अशा देशात जर त्यांना इलेक्शन करायचं असेल तर त्या मशिनी ते देश आपल्या भारत देशाकडनंच घेतात. मित्रांनो, यात पाहायला गेलं तर EVM मशीनची जी किंमत आहे ती 8100 रुपये इतकी आहे. आणि जे कंट्रोल युनिट येतं त्याची किंमत जी आहे ती 10,000 रुपये इतकी आहे. आणि यात सगळ्यात महाग जे असतं ते म्हणजे VVPAT. मित्रांनो, आधी जे इलेक्शन व्हायचे त्यात कंट्रोल युनिट आणि EVM मशीन या 2च मशीन असत होत्या. पण अधिक सिक्युरिटीसाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक VVPAT नावाची नवीन मशीन आणली. यात काय असतंय की मतदार
ज्या उमेदवाराला वोट दिला आहे त्याची इन्फॉर्मेशन एका कागदावर येते की आपलं वोट जे आहे ते बरोबर आहे का नाही. मतदाराला एकदा खात्री पटली की आपण यालाच वोट दिलं तर सेंटरच्या बाहेर जाऊ शकतो. मित्रांनो, ह्या ज्या मशिनी असतात ना त्यांना ब्लूटूथ कनेक्ट होतं, ना त्यांना इंटरनेट कनेक्ट होतं, ना त्यांना वायफाय कनेक्ट होतं, ना त्या वायरलेस असतात. मित्रांनो, या ज्या मशीन आहेत त्या विशिष्ट बॅटरीवर चालत असतात आणि त्यांना जे कनेक्ट करणारी वायर असते ती पण एक विशिष्ट प्रकारची अशी जाड मोठी वायर असते. आणि EVM मशीन जी आहे एका वेळेस फक्त 2000च मत घेऊ शकते. म्हणजे EVM मशीनवर जे आहे एखाद्या वेळेस 2000 इतकेच मतं आपण देऊ शकतो. आणि जेव्हा EVM मशीनची चाचणी होते तेव्हा जे इलेक्शन अधिकारी असतात ते 50 ते 100 असे जे मतं आहेत ते फेक देतात. पण या वोटची जी काउंटिंग आहे ते नंतर होत नाही. मित्रांनो, EVM मशीनचं जे बोर्ड असतं त्यावर 24 उमेदवारांची नावं असतात. समजा एखाद्या जिल्ह्यात किंवा राज्यात 24पेक्षा जास्त उमेदवार असतील तर एका जागी 2 EVM मशीन होतात. म्हणजे समजतंय ना तेवढं. आणि भारतातलं जे इलेक्शन आहे ते सगळ्यात मोठं इलेक्शन का आहे, त्याला एवढं का वेळ लागतं, कारण की भारतात एकूण मतदारांची संख्या आहे ती 1 बिलियन इतकी आहे. म्हणजे 1 बिलियन एखाद्या म्हणजे खूपच मोठे आहे. 1 बिलियन इतकी जी संख्या आहे ती मतदारांची आहे. त्यामुळे आपल्याला जे लोकसभेच्या इलेक्शनला जे वेळ लागला होता ते कमीत कमी 1 महिन्याचा वेळ होता. 1 महिना अजून मग काही ठिकाणी इलेक्शन होत आहेत किंवा संपलेही असतील. एवढे मतदार असल्यामुळं आपल्या भारतासारख्या देशात ना इलेक्शन कंडक्ट व्हायला 1 महिनाभराचा किंवा 1.5 महिन्याचा कालावधी. आणि मित्रांनो, काही जे आहेत, काही मुलं किंवा मुली किंवा काही माणसं असे करतात की तिथं जाऊन इलेक्शन सेंटरमध्ये जाऊन की आपण यांना मत दिलं याचा फोटो वगैरे काढतात. तो आहे कायदेशीर गुन्हा. असं जर कोण करत असेल तर त्यांची तुम्ही कायदेशीर कंप्लेंटही करू शकता. मित्रांनो, जे लोक मतं देऊन येतात त्यांच्या बोटाला एक विशिष्ट प्रकारची शाई लागते. मित्रांनो, त्या शाईचाही स्पेसिफिक खर्च आहे. त्या शाईच्या एका थिंबाची जी किंमत आहे ती 14 ते 15 रुपये इतकी आहे. ही जी शाई बनवली जाते त्याचा फॉर्म्युला जो आहे तो अत्यंत गुपित असा असतो. ही शाई जी आहे ही म्हैसूर पेंट अँड व्हॅनिश लिमिटेड या कंपनीद्वारे बनवली जाते. सन 1962 पासून मतदारांची ओळख म्हणून त्यांच्या बोटाला एक विशिष्ट शाई म्हणजे या बोटाला विशिष्ट प्रकारची शाई लावण्यात येते. मित्रांनो, ही शाईची जी मालकी आहे ती कर्नाटक सरकारकडे आहे. मित्रांनो, या शाईची विशेष बात म्हणजे काय, ही जी शाई आहे ती पूर्ण ऑर्गॅनिक असते आणि ही शाई आपल्या एका पोटाला लावली तर ती त्वचेत पूर्णपणे मिसळून जाते आणि नवीन त्वचा आली की ही शाई निघून जाते. या शाईचा जो फॉर्म्युला आहे तो कंपनीच्या फक्त 2च माणसांना माहिती असतो. जोपर्यंत ते कंपनीचे 2 कर्मचारी काम करत असतात, ती शाई बनवत असतात, जोपर्यंत ते रिटायर होत नाहीत. जेव्हा ते रिटायर होताना तो फॉर्म्युला पुढच्या 2 कर्मचाऱ्यांना सांगतात. मित्रांनो, एका बॉटलमध्ये म्हणजे एका शाईच्या बॉटलमध्ये कमीत कमी 700 मतदारांना शाई लागेल इतकी शाई असते. मित्रांनो, ही शाई बनवणारी जी कंपनी आहे म्हणजे म्हैसूरची जी कंपनी ती जगात एकूण 22हून अधिक देशांना शाई पुरवते. आणि मित्रांनो, 2024ला फक्त या शाईचा खर्च पूर्ण देशासाठी किती असेल. लोकसभा 2024चं इलेक्शन आत्ता झालं म्हणजे खासदारकीचं इलेक्शन झालं. फक्त या इलेक्शनसाठी जे शाईचा खर्च आहे ते 55 ते 60 करोड इतका आहे. अजून विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा या सगळ्यांचे इलेक्शन व्हायचे आहेत. मित्रांनो, तेव्हा विचार करा इलेक्शनला किती खर्च होत आहे. म्हणजे इलेक्शनला एवढा असा खर्च होत आहे ते खरंच आहे, कारण या सगळ्या प्रणालीद्वारे आपलं इलेक्शन होतं. त्यामुळे जगातलं सगळ्यात महागडं आणि जगातलं सगळ्यात मोठं इलेक्शन म्हणजे कुठलं आहे तर आपल्या भारताचं इलेक्शन आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि हां, BJP येणार का काँग्रेस येणार ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच साऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलची लिंक तर खाली आहे किंवा ते दाबा त्याला आणि घंटी दाबा. चला तर मग भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.